Hello friends, hello children. Hello ma'am. How are you? I am fine ma'am. कसे आहात माय डिअर फ्रेंड्स? चला तर आज आपल्याला शिकवायचं आहे अँड्रोक्लस अँड द लायन. 8वीचं आपल्याला लेसन शिकवायचं आहे. कम ऑन लेट्स स्टार्ट. Long long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles. लॉंग एगो म्हणजे खूप वर्षापूर्वी एक दयाळू जेंटलमॅन राहत होता आणि दयाळू त्याला काय म्हणून बोलवायचे सगळ्यांनी? अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू व्यक्ती राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर. त्याला एक निष्ठुर मास्टर त्या अँड्रोक्लसला होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पोअर पीपल ॲज देअर स्लेव्स. तो व्यक्ती राजाशाही करत होता आणि इतरांना पैशानं खूप स्ट्रॉंग होता आणि त्याच्यामुळे तो काय करायचा, लोकांकडून त्याच्या हाताकडे गरीब लोकांकडून, नौकरांकडून निष्ठुरपणे काम करून घ्यायचा. त्याचा मास्टर, अँड्रोक्लसचा मास्टर. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. अँड्रोक्लस कोण होता? त्याचा स्लेव म्हणजे काय बाळांनो? अँड्रोक्लस कोण होता? त्याचा अँड्रोक्लस गुलाम होता, त्याचा म्हणजे नौकर. Their slaves were forced to work their master. They had to do what their master told them. तर तिला जबरदस्ती काम करावं लागत होतं. काय करावं लागत होतं? जबरदस्ती फोर्स करत होता, कारण की तिचं मास्टर तसं होता की इच्छा नसताना किंवा करू वाटत नसलं तरी पण काम करावं लागत होतं. त्याला ऐकावंच लागत होतं. त्याला त्याचा मास्टराचं ऐकावं लागत होतं. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर टोल्ड देम. मास्टरांना काय सांगितलं ते त्यांना ऐकावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठलाही फ्रीडम किंवा राईट्स नव्हते, म्हणजे स्वतंत्र नव्हतं, मोकळीक नव्हती. ओके, मोकळीक अजिबात नव्हती. नो राईट्स. इवन वेन दे वर अनहॅपी वेन देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. त्यांना फार दुःख व्हायचा. सगळे नोकरांना, फार त्याच्या हाताखाली काम करणारे सगळ्यांना, त्या मास्टरच्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्यांना खूप दुःख व्हायचा आणि म्हणजे कंटाळा यायचं की आम्हाला थोडीसुद्धा मोकळीक नाही, आम्हाला सतत काम करून घेते, कसले बोलून जबरदस्तीनं काम करावं लागते त्यांना. ते कुड नॉट, त्यांना कधीच एक दिवसही मोकळं सोडत नाही म्हणून ते कंटाळून जात होते, पण कधीही त्यांना मोकळीक देत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर विकेड ही माइट. हाऊएव्हर म्हणजे हे काय म्हणत होते? आता कोर्टियसचं आपल्याला पहिल्यांदा आपण ऐकलं, त्याचा अर्थ आपल्याला पोलाईट आहे, गरीब म्हणजे अँड्रोक्लस जो दयाळू आणि नम्रपणे होता. त्याचा मास्टर जे आहे इतका क्रूर होता, म्हणून त्याच्याविषयी ही आधी माहिती सांगितली अँड्रोक्लसच्या मास्टरविषयी. दे कुड नॉट लिव्ह हिम. दे वर बाउंड बाय लॉ ओबे देअर मास्टर हाऊएव्हर विक्ड ही माइट बी. म्हणजे काय, जे काय नियम आहेत ते फार कडक ठेवत होता. ते हे असं करायलाच पाहिजे, नाही असं जायला नाही पाहिजे. जे ते मास्टर म्हणत होते ते सगळ्यांना ऐकावंच लागत होतं. चाहे त्यांची इच्छा असो नसो, त्यांच्या मनासारखं बिलकुल ऐकायचं नाही, फक्त ते मास्टरच्या मनावर ऐकावं लागत होतं. एवढं स्ट्रिक्ट रूल ते करत होते त्याचे मास्टर. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफ्टन whipped them. Androclus felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. काय झालं, एका दिवशी अँड्रोक्लसला हे गोष्ट बिलकुल आवडत नव्हतं. अँड्रोक्लस हा दयाळू व्यक्ती होता, पण ही गोष्ट त्याला ही बिलकुल अजिबात असं म्हणजे नकोसच जाते. बाकीच्यांना तर आवडतच नव्हतं, बाकीच्या स्लेव्सला, आणि अँड्रोक्लसला तर अजिबात नाही, कारण अँड्रोक्लस त्याच्यामध्ये एक हुशार व्यक्ती होता आणि त्याला वारंवार ते प्रयत्न करत होता की ह्याच्यातून आपण कसं बाहेर पडावं, ह्या मास्टरच्या हाताकडून आपण कधी मोकळं व्हावं, कसं बाहेर पडावं ते बघत राहत होता. त्यानं प्रयत्नही खूप वेळेस केले, पण त्याचे प्रयत्न निष्फळ झाले. खूप वेळेस त्यानं तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, सुटका पाहायचा प्रयत्न केला, त्याला तोंड द्यायचा प्रयत्न केला, परंतु ते सगळे निष्फळ झाले, कारण की ते मास्टर फार चालाक आणि फार कडक आणि फार क्रूर मनाचा होता. जे की त्याला वाईट शब्द बोलत होते ते त्याला सहन व्हायचं नाही, बाकीच्यांना व्हायचं नाही. नाव although Androclus had thus run away, he was not a coward. He took a shelter in a forest. He was not afraid of the wild beasts and that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished.
शेवटी एकदा काय झालं, एकदा तुला चान्स भेटला, तो जाऊ शकला नाही, पण नंतर एकदा वेळ काढून चान्स काढून तो गेला, त्याला भेटला कसं तरी आणि त्याला पळून गेला त्याच्यातून, त्याच्या हातातून हळूचकन एक दिवस बघून पळून गेला. कसं तरी भीत तिकडून, त्याला तिथं राहायची इच्छा नव्हती. मग त्यानं पळून जाऊन एका जंगलात गेला. कुठे गेला अँड्रोक्लेस? जंगलात गेला. अँड्रोक्लेस कुठं पळून गेला? जंगलात पळून गेला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज पायनोज. जंगलामध्ये मोठे मोठे प्राणी राहतात, भयंकर, सिंह, वाघ अशा प्रकारे, पण त्यांना त्या सिंह वाघाला भीत नव्हता. त्याला वाटत होतं, अँड्रोक्लेसला वाटत होतं मरण हे असलं गुलामी जिंदगी जगण्यापेक्षा, ही अशी अतिशय वाईट जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याला वाटत होतं. पण असं जीवन जगू नये की आपल्या मनाचं थोडंही इच्छा नसल्यासारखं. म्हणून त्याला नेहमी वाटायचं की असलं आयुष्य जगूच नाही, जे इतकं वाईट आयुष्य त्याच्या हाताखाली गुलामी केलेलं, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं वाटायचं. मग त्याला जंगलात जेव्हा पळून गेला तर त्याला ते प्राणींची त्याला भीती वाटणं गेली, जितकं त्या मास्टरची त्याला होत होती. ते प्राणींचे, जंगलातले भयंकर जे प्राणी असतात, लॉयन, टायगर जे काय आहेत, त्या ॲनिमल्सची त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. किंवा आपण ते घना जंगल आहे, अंधार आहे, तिथं काय लाईट वाईट काही नसते ना, ते काय लाईट नाही किंवा छत नाही किंवा आपल्याला राहायला घर नाही, ह्याचं सुद्धा त्याला काही दुःख नव्हतं. फक्त त्याला एवढा आनंद होता की त्या मास्टरच्या हाताकडून आपण सुटका भेटलो, कारण की ते मास्टरचं फार त्यालाच म्हणजे बरेच लोकांना होतं, पण त्यानं पळून आला, त्रास झाला. ही डिड नॉट माइंड, ही हॅड नो रूफ, म्हणजे त्याच्या छत नाही आहे ह्याचं त्याला काही नाही. त्याला फक्त आनंद कशाचं होऊ लागला, त्याला असं वाटू लागलं की एक पक्षी आकाशात किती मोकळे मनानं उडते, फ्री, हो का नाही? पक्षी किती मोकळे राहते, स्वतंत्रानं उडते की नाही, तसं त्याला एक फ्री पक्षी गेल्यासारखं त्याला वाटू लागलं की मी एक आता स्वतंत्र पक्षी आहे, इंडिपेंडेंट बर्ड आहे, जे की मला आता काही इथं कोणीही मला रोकटोक करणार नाही, हे कर, हे उठ, हे करावंच लागते, असं कर तसं कर म्हणणारा नाही, मी आता फ्री झालो आहे. हेचंच त्याला आनंद. व्हॉट एव्हर ही विशड. राहिलेला आपण उद्या शिकूया. 7 मिनिटं होऊन गेलेले आहेत. दुसरा व्हिडिओ मी सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला राहिलेला शिकवते. ओके माय डिअर चिल्ड्रन, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.